वेलकम टू माय शुभसेतू टेक मराठी चॅनल. तर आज आपण पाहणार आहोत की डी सी पॉवर सप्लाय कसा बनवायचा आहे, की जे आपल्या गाडीची बॅटरी असेल किंवा वॉटेवर कोणतीही बॅटरी असेल, ती जर चार्ज करायची असेल तर आपल्याला एक प्रॉपरली सर्किट आपण घरी बसल्या बसल्या एक व्यवस्थित प्रॉपर डायग्रामने कसं बनवू शकतो, हे याचं आपण डायग्राम विथ त्याचं कनेक्शन करणार आहे. तर आपली एक साधी जरी बॅटरी असेल तर तुम्हाला एक मिनिट दाखवतो. ही असेल बॅटरी, ही आपली गाडीची बॅटरी. पण आपल्याला चार्जिंग करायची असेल ती किंवा कोणती पण जर बॅटरी चार्ज करायची असेल तर आपण प्रॉपर डायग्रामनुसार एक सर्किट तुम्हाला मी बनवून दाखवतो आहे. तर ही आहे डायग्राम. ही डायग्राममध्ये ह्या ट्रान्सफॉर्मरची डायग्राम आहे. हे 4 डायोड आहेत आणि हे कॅपॅसिटर आहे. तर एक सिम्प्लिफाय करून तुम्हाला सांगतो की साधं असं सर्किट आहे. हे सर्किट तुम्ही बनवलं तर तुम्ही प्रॉपरली घरी बसल्या घरी म्हणजे चार्जिंग करू शकता बॅटरीची. कुठेही जायची आवश्यकता नाही. ओके. तर कंपोनंट जे लागणार आहे ते कंपोनंट सांगतो. ही एक पी सी बी प्लेट लागणार आहे. ही आहे पी सी बी प्लेट. तर त्यानंतरनं आपण याच्यावरती माउंट करणार आहे. हे ट्रान्सफॉर्मर. आता ट्रान्सफॉर्मरची व्हॅल्यू आहे 2.5 एम्पियरचा ट्रान्सफॉर्मर आहे. 230 व्होल्ट 50 हर्ट्झ फ्रिक्वेन्सी ह्या व्हॅल्युएशनचा ट्रान्सफॉर्मर आणायचा आहे. हे डायोड आहेत. हे 4 डायोड आहेत. ह्याचा नंबर आहे IN4007. हे रेक्टिफिकेशनचं काम करतात. हा आहे कॅपॅसिटर. हा कॅपॅसिटरचा व्होल्टेज आहे अबाव 14 व्होल्टच्या वरती घेऊ शकतो आपण किती पण. तर मी घेतलेला आहे 25 व्होल्टचा कॅपॅसिटर आणि त्याची फ्रिक्वेन्सी आहे 2200 मायक्रोफॅरड. ओके. आणि हे कनेक्टिंग वायर आपण कनेक्शनसाठी यूज करणार आहोत. आणि हे क्लिप जे की बॅटरीला कनेक्शन करण्यासाठी वापरतो आहे. आणि हे 2 पिन जे आपण मेन सप्लायला कनेक्ट करणार आहोत. तर हे पूर्ण आहे डायग्राम विथ त्याचे कंपोनंट सेमीकंडक्टर डिव्हाइस जे की आपण ह्याचं प्रॉपर कनेक्शन करून मग तुम्हाला ह्याचा लाईव्ह डेमो मी तुम्हाला दाखवणार आहे. ओके. तर आता ही मी डायग्राम पूर्ण ह्याच्यावरती माउंट केलेली आहे. पूर्ण एक प्रकारे त्याला मी मार्कर पेनने पूर्णपणे ते आखून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये. आता ह्याच्यावरती मी पूर्ण कंपाऊंड माउंट करणार आहे. माउंट केल्यानंतर परत तुम्हाला मी हे कसं कनेक्शन करायचं हे पण तुम्हाला सांगण्यात येईल. आता हे मी कंपोनंट माउंट केलेले आहेत. तर प्रॉपरली माउंट केले. आता कनेक्शन करायचं आहे आणि आउटपुटला मला व्होल्टेज घ्यायचं आहे. तर अजून सोल्डरिंग पेंडिंग आहेत. आता मी सोल्डरिंग करणार आहेत. आफ्टर सोल्डरिंग मी तुम्हाला आउटपुट व्होल्टेज किती आहे कसं आहे ते दाखवतो आहे. ही आहे प्रायमरी वाइंडिंग 2 ब्ल्यू आणि रेड आणि ही आहे सेकंडरी वाइंडिंग. तर ह्याचं कनेक्शन 230 व्होल्ट मेन सप्लायला द्यायचं आहे आणि ह्याचं जे कनेक्शन आहे हे आपल्या सर्किटला देऊन या आउटपुटला व्होल्टेज घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आता आपण पूर्ण सर्किट बनवलेलं आहे. ही आहे आपली 2 पिन. ही आपण मेन्समध्ये डायरेक्ट मेन सप्लायमध्ये कनेक्ट करणार आहोत. आणि त्यानंतर हा ट्रान्सफॉर्मर हे पूर्ण 4ही डायोड आहेत. हे कॅपॅसिटर आहेत. हे आउटपुटला आपण व्होल्टेज आता घेणार आहेत. हे आउटपुटला जे व्होल्टेज प्रॉपर आलं की आपण ह्यामध्ये ही बॅटरी असे कनेक्ट करणार आहोत. कनेक्ट केल्यानंतर त्याचा पॉझिटिव्ह टर्मिनल इथे आणि निगेटिव्ह टर्मिनल इथे लावल्यानंतर ही बॅटरी आपण 1 तास ते 2 तास चार्जिंगला ठेवू आणि 1 ते 2 तासानंतर बॅटरी पूर्णपणे चार्ज होईल. आणि मग अशा पद्धतीने आपण हे प्रॉपर सर्किट बनवलेलं आहे. तर आपण ह्याचं प्रॉपर जेव्हा बॅटरी चार्जिंग होईल तेव्हा व्होल्टेज घेऊया आणि मग हे सर्किट आपलं प्रॉपरली वर्क झालेलं आहे. त्याचं व्होल्टेज आपण त्याला दाखवतो. 1 मिनिट. तर आता हे आपला प्रोजेक्ट पूर्णपणे सक्सेसफुल झालेला आहे. इथे मेन कनेक्शन लावले. हे आपलं सर्किट आहे प्रॉपर कनेक्शन केलेलं आहे. हे व्होल्टेज घेतले आउटपुट. आता आपल्याला मिळत आहे 22.0 व्होल्टेज आपल्याला मिळत आहे. तर आपण हे जे काय मल्टीमीटरला कनेक्ट न करता आपण जर डायरेक्ट बॅटरीला कनेक्शन केलं की आपली बॅटरी चार्जिंग व्हायला सुरुवात होईल. 1 ते 1.5 तासामध्ये आपली बॅटरी पूर्ण चार्ज होईल. हे आहे पूर्ण आपलं सर्किट आणि प्रॉपरली कनेक्शन देत आहे. व्होल्टेज देत आहे 22.1 आणि करंट एक 1 एम्पियर ते 2 एम्पियरच्या दरम्यान 2.5 एम्पियर करंट देत आहे. आपली बॅटरी फुल चार्जिंग होते. तर आता हे आपलं प्रोजेक्ट पूर्णपणे सक्सेसफुल झालेलं आहे. तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.